तपोवनातील साधुग्रामच्या जागेवर वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत असताना आता या झाडांवर जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. नेमका हा जादूटोणा आहे की आघोरी पूजा या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत कोणतंही स्पष्टीकरण देता येणार नाही. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हा जो प्रकार आहे तो उघड केलेला आहे. आपण या दृश्यामध्ये बघू शकता की एका झाडाला काही कुंबळ्या लावलेल्या आहेत आणि त्या बांधून ठेवलेल्या अवस्थेत आहेत. या ठिकाणी एक आघोरी पूजा झाली असल्याचा देखील संशय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी जेव्हा या आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्यावेळी वृक्ष वाचवण्यासाठी चिपको आंदोलन करण्यात आलं आणि त्यावेळेस त्यांनी येथील एका वृक्षाला जेव्हा मिठी मारली त्यावेळेस या झाडाला काहीतरी दोरीनं अडकवलेला असल्याचं दिसून आलं. त्यांनी जेव्हा हा प्रकार बघितला त्यावेळेस त्याच्यामध्ये काही पोंगळ्या बांधलेल्या होत्या आणि त्या जेव्हा खोलल्या गेल्या त्यावेळेस त्यामध्ये काही तावीज आणि उर्दू भाषेतील मजकूर असलेल्या चिठ्ठ्या तिथे मिळून आलेल्या आहेत. त्यामुळे इथे काहीतरी आघोरी पूजा केली गेली की काय असा देखील संशय जो आहे तो व्यक्त केला जातो आहे. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून या संदर्भामध्ये प्रबोधन करण्यात आलेलं असून ही एक कदाचित आघोरी पूजेच्या माध्यमातून हा केलेला असू शकतो. परंतु नागरिकांनी यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही. अशा प्रकारचं कोणतेही आघोरी पूजा होऊ शकत नाही किंवा कोणाचं वाईट करण्याच्या हेतूनही करण्यात आल्याचं देखील चर्चा जी आहे ती या पर्यावरणप्रेमींमध्ये सध्या सुरू आहे. आपण जर बघितलं तर नाशिकच्या साधुग्राममधील वृक्ष वाचवण्याच्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पर्यावरणप्रेमी एकवटलेले आहे आणि नाशिकमध्ये एक मोठी जनचळवळ सुरू आहे. हे वृक्ष तोडू नये याकरता मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ आपल्याला दिसून येतो आहे आणि अशातच या ठिकाणी ज्या पद्धतीनं अघोरी पूजा केल्याचा जो प्रकार उघडकीस आला त्यामुळे निश्चितच संशय घ्यायला जागा निर्माण होते. परंतु हा जर संपूर्ण परिसर आपण बघितला तर हा एक संपूर्ण वृक्षराजी या परिसरामध्ये दाट वृक्षांची लागवड झालेली आपल्याला दिसून येते आणि काही साधू मंत आहेत किंवा काही लोक आहेत या ठिकाणी येऊन बसत असतात आणि मग अशा वेळी काही एखाद्या कोणाचं वाईट करण्याच्या हेतूने म्हणा किंवा काय आघोरी पूजा या ठिकाणी काय झाली की काय असा देखील संशय नागरिकांकडून व्यक्त केला जातो. कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.